सर्व विद्यार्थी अनाथ आहेत. ही शाळाच अनाथ आश्रम म्हणून आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अत्यंत गोरगरीब, काहींना आई वडील नाही, अशा पद्धतीचे या ठिकाणी विद्यार्थी वर्ग शिकायला आहे. त्यांच्यासाठी आपण थोडंसं काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी, बिस्किट या ठिकाणी आपल्या मार्फत देणारच आहोत. आणि त्यानंतर काही भाविकांना या ठिकाणी देणगीच्या स्वरूपात 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये काही अशी रक्कम द्यायची असेल. या मुलांचा दररोजचा मेसचा खर्च हे या ठिकाणी बराचसा खर्च शाळेलाही आहे. त्यांचं पूर्ण त्यांना काय वरून काही मिळतंय का काय आपल्याला कल्पना नाही, परंतु आपण सालाबादप्रमाणे आपली इच्छाशक्ती म्हणून आपण त्यांना काही रोख स्वरूपात देणगी एकत्रित जमा करून या ठिकाणी देत असतो. दाड खुर्द ते पंढरपूर या ठिकाणी जात असतो आणि प्रत्येक वर्षी एक 15-20 मिनिटं, अर्धा तास आपल्या शाळेमध्ये येत असतात, थांबत असतात आणि 1-2 अभंगही ते गात असतात. तसंच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बिस्किट आणि चहा, त्याचप्रमाणे थोडीफार काही देणगी स्वरूपात रक्कम देत असतात. तर सर्वात प्रथम या दिंडीचे चालक, त्याचप्रमाणे सर्व भाविक यांचं आपल्या शाळेच्या वतीनं, दोन्ही विभागाच्या वतीनं, तसे शाळेचे संचालक देशमुख सर यांच्या वतीनं या दिंडीचं सर त्याचं स्वागत. 7,220 रुपये या ठिकाणी जमा झाले. मोठ्यानं टाळी वाजवा, तर रकमेत किती टाळी आली पाहिजे पुढे. 7,220 रुपये या ठिकाणी मागल्या वर्षापेक्षा म्हणजे थोडंसं रेकॉर्ड प्रगती झाली. धन्यवाद. वारकऱ्यांना विनंती राहील, याच्या पुढच्याही वर्षी आपण येणारच आहोत. पुढल्याही वर्षी आमच्या इच्छेप्रमाणे फुल नाही फुलाची पाकळी आम्ही या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करणारच आहोत. आता ही जमा झालेली रक्कम या ठिकाणी सर्वांच्या समवेत आपल्या भागवत धर्मोत्तर सुरक्षा मंडळ प्रवार परिसर पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण शांताराम महाराज जोरी यांच्या हस्ते या ठिकाणी या शाळेच्या भुजबळ सर आणि हल्लोळ मॅडम यांच्याकडं महाराजांच्या मार्फत ही रक्कम या ठेवणी सुपूर्द करण्यात येत आहे. महाराजांना विनंती आहे आणि सरांना विनंती आहे ही रक्कम या ठिकाणी स्वीकारायची. सर्वांनी अगदी जोरात टाळ्या चालू ठेवा. सर्वांनी मोठा गजर करायचा. तोंडले कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत मुकुंदास महाराज की जय.